सिद्ध स्तुती चालू आहे आपली. तर आपण काल 3ऱ्या नंबरचं पाहत होतो, पूर्ण तर झालेलं नाही आहे. तर त्यातलं आपण काय पाहिलं होते, विशेषणं सगळी 254 पानावर आहे. अर्थ परत येतं वाचतो. जो सिद्ध भगवान लोक के अग्रभाग में विराजमान है, जो धर्मास्तिकाय की सहायता से लोक के अग्रभाग में गए हैं, धर्मास्तिकायाच्या सहायतेने लोकाच्या अग्रभागामध्ये गेलेले आहेत. जिनका स्वरूप स्वाभाविक तथा निश्चल निर्मल ज्ञान दर्शन से शोभायमान है. स्वाभाविक आणि निश्चल निर्मल ज्ञान दर्शनाने शोभायमान आहे. वास्तविक पाहिलं असताना जे स्वाभाविक असतं तेच निर्मल असतं. जगामध्ये कुठलीही वस्तू बघा आहे ना, जे स्वाभाविक आहे तेच काय आहे, निर्मल आहे. जे स्वाभाविक नाही, कृत्रिम आहे, तिथं निर्मलता तेवढी आपल्याला दिसून येत नाही. जसं उदाहरणार्थ काय आहे, जेवढा ऊस गोड लागतो, काय ऊसाचा रस पाडवत आहे का नाही, म्हणून ऊस जो गोड लागतो तेवढी गोडी आपल्याला कुठल्या दुसऱ्या पदार्थातून येते का बघा. काय म्हणजे जी गोडी ऊसाच्या रसात आहे किंवा ऊसामध्ये आहे, तशा प्रकारे जिलेबीमध्ये आहे का. कारण स्वाभाविक आणि कृत्रिम ह्यामध्ये फरक आहे का नाही. काय म्हणते कळलं का, लक्षात येते का नाही, काय वाटतं, नाही सारखंच वाटतंय. स्वाभाविक घेण्यामध्ये जो आनंद आहे तो कृत्रिमतेमध्ये नाहीच. आंब्याच्या दिवसामध्ये आंबा खाण्यामध्ये जो आनंद आहे, कळलं का, तोच तुम्ही काय दिवाळीमध्ये आंबा खाण्यामध्ये नाहीच येणार. काय येतंय का, कारण दिवाळीमध्ये येणारा आंबा कसा असतो, स्वाभाविक आहे का कृत्रिम आहे का नाही. काहीतरी त्याला करून, हां नाही, दिवाळीमध्ये काय कधी पण आंबा येऊ शकतो, पण तसे साधू येत नाहीत ना. प्रत्मानुगामध्ये वाचलं का ते तुम्ही, की साधू आले आणि कधी न येणारं काय सीझनला न येणारे फळं आले आहे ना. तसं काय झालं तर ते कृत्रिम चालतंय. सॉरी, तसं स्वाभाविक चालतंय आहे का नाही. पण तसं नाही आहे आता, तसा पुण्याचा उदय नाही आहे पंचम काळामध्ये. आलं का नाही लक्षात. प्रत्मानुगामध्ये गोष्टी आहेत का नाही तशा, की साधू आले आणि ज्या झाडांना काय कधी नाही ते असे फळं आले, मग त्या माली असतो तो राजाला येऊन ते देतो काय, आणि मग हे असं कसं काय, आत्ता सीझन नाही असं कसं काय फळ आलं, असं आहे. तर मग आपला विषय चालला होता स्वाभाविक. जिथं स्वाभाविकता आहे तिथं काय आहे, निर्मलता आहे ना. पुढं जो कृतकृत्य आहे ना, कसे आहेत सिद्ध भगवान, कृतकृत्य आहेत है ना. ह्यावर घटवलं आपण. आता जिनकी उपमा को कोई भी धारण नहीं कर सकता, ज्यांच्या उपमेला कोणीही धारण करू शकत नाही. का हो, भगवान अनुपम का आहेत, भगवान अनुपम का आहेत, का नाही नाही बरोबर. काल एवढं सांगितलं तुम्हाला, काय अभ्यास करतात कुणास ठाऊक. प्रत्येकाची कारणमीमांसा तुम्हाला सांगितली होती है ना. जगामध्ये सगळे पदार्थ रूपी आहेत आणि भगवान अरूपी आहेत. अरूपीची तुलना रूपी बरोबर कशी करणार, मग तुम्ही उपमा कशी देणार. उपमा दिली चुकलं का नाही. ते कसे आहेत, अमूर्तिक आहेत, अरूपी आहेत, बरोबर का नाही. आता तुम्ही उपमा देणार ती वस्तू कशी आहे, मूर्तिक आहे, रूपी आहे. मग ते कसं मॅच व्हायचं,
आलं का नाही लक्षात? कारण हे म्हणून भगवान अनुपम आहेत. यांची तुलना तुम्ही कोणावर नाही करू शकत. अद्वितीय आहेत, अनुपम आहेत, कारण ते कसे आहेत? अरूपी आहे. आणि रूपी पदार्थाबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही किंवा उपमा होऊ शकत नाही. कळलं का नाही? थोडं जो समस्त जगत में मंगल करने वाले हैं, सगळ्या जगाचं मंगल करणारे आहेत. जगाचं मंगल करतायत काय हो? आता ह्यात सगळं लपलेलं आहे. आपल्याला असं वाटतं हां जगाचं मंगल करतात, आता आमचं पण मंगल करा. आमचं पण काय करा? मंगल आजकाल वापरत नाही शब्द, पण आता काय वापरायचं? आमचं जरा भलं करा. आता कळते सगळ्यांना भावभाषा. भलं आहे ना, आमचं जरा चांगलं करा, भलं करा. देवाला भले म्हणत नाही, पण कर्माला तर नक्की म्हणता का नाही तुम्ही? कर्माला म्हणता का नाही सांगा? देवाला कोण म्हणत नाही आता का? म्हणताय देवा जरा आमचं जरा भलं करा असं म्हणताय का? कारण ते अज्ञान संपलेलं आहे. आय होप माहीत नाही अजून काय आहे ना. परंतु देवाला सहजासहज आता स्वाध्याय केलेले जीवानी तर देवाला काय म्हणणार नाहीत आमचं भलं करा, आमचं चांगलं करा. पण कर्माला तर सगळे म्हणतात का नाही? हां, त्याशिवाय तुम्ही प्रायश्चित्त कशा घेताय? प्रतिक्रमण काय करता? आमचा पापाचा उदय जाऊ द्या लवकर. हां, बरोबर का नाही? म्हणजे सगळे शेवटी काय पाहिजे? पुण्याचा उदय पाहिजे सगळ्याला आहे ना. पण इथे सांगतात काय की ते स्वतः होणार आहे, सगळ्या जगामध्ये आहे ना. काय आहेत? मंगल करणारे आहेत. लक्षात येते का? ते मंगलतेचं काय भल्यातेचं केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाचं काय होतंय? कल्याण होतंय, मंगल होतंयच. पापाचा पुण्यामध्ये सुद्धा काय होतंय? होऊन जाईल. सगळ्यांचा होईल असा नियम नाही, प्रत्येकाचं कसं कर्म बांधलंय तसं त्यानुसार डिपेंड आहे ना. पण होण्यास योग्य आहे असं. म्हणून हे जे भगवान आहेत ते सांगितले काय आहेत? मंगल करणारे आहेत. कळलं का? म्हणून सांगितलं होतं घाबरायचं कारण नाही. आपल्या पाठीमागं कोण आहे? कोण उभा आहे? अनाथ नाही आहे. आपण एकटं आहे का जगामध्ये? आपलं असं वाटतं, खूप वेळा असा प्रसंग घडला वाटतं काय सगळं मला एकट्यालाच बघायचं आहे का नाही? काहीतरी प्रसंग संसारात काय तर घडतं, प्रतिकूलता होते, काय तर मग झाली भांडणं घरामध्ये. मग काय वाटतं? माझं कोणी नाही मी कुणाचा रे. हां, भांडण झाल्यावर वाटतं आहे का नाही? आणि पार्टीच्या वेळेस वाटतं का? तिथं म्हणावर सगळेजण एका वेळेस नाही मी कुणाचा रे. लग्नाच्या वेळेस वाटतं का? कार्यक्रमाच्या वेळेस म्हणजे लग्नाआधी जे काही कार्यक्रम असतील तेव्हा नाही मी कुणाचा रे असं वाटतं का? तिथं काय वाटत नाही. बरोबर का नाही? आणि आपल्या मनाविरुद्ध जेव्हा घडतं तेव्हा वाटतं काय? नाही बाबा ह्या जगामध्ये कोणी माझं नाही. असू द्या, वाटलं तरी टेन्शन घेऊ नका. तिथं भगवान माझे आहेत असं म्हणा, आहे का नाही? भगवान आहेत, माझे आहेत, घाबरायची चिंता नाही. म्हणून सांगितलं होतं काय? 3 लोग के है ना तो डरने की क्या बात. सांगितलं होतं का नाही विधानामध्ये? अनाथासारखं राहू नका. अनाथ समजते ना? दीन दरिद्री गरीब, माझं कोण नाही, माझं कसं व्हायचं आहे ना, मला कोण बघणार नाही, असे काही विचार करू नका. का? आपल्या पाठीमागं कोण आहेत? 3 लोकांचे नाथ आहेत. मग घाबरायचं कशाला? हां, 3 लोकांच्या नाथांचा आशीर्वाद आहे का नाही? भिवू नकोस, मी तुझ्या हां, हे चांगलं बरं का? मी तुझ्यातच आहे.
तुझ्या पाठीशी पण नाही आहे ना, मी तुझ्यातच आहे, काय घाबरतोस है ना. म्हणजे सांगायचा अभिप्राय, मग मंगल करने वाले है तथा जो अविनाशी आनंद रूपी अमृत के पात्र है. पात्र म्हणजे काय आलं लक्षात. तर कशाचे पात्र आहेत ते, तर अविनाशी आनंदाचं अमृत त्यांच्यामध्ये आहे ना. मग अमृत ठेवण्यासाठी भांडं लागतं का नाही. तर अजून एखादा चांगला शब्द भांड मांडण्यापेक्षा काय म्हणायचं जरा, पात्र भांड. हां पात्र, पण ते पात्र म्हणल्यावर काय होतंय, अजून वेगळे अर्थ निघतात. म्हणून मी ते सांगा, ऐसे सिद्ध भगवान हमारी रक्षा करे, अर्थात सिद्ध भगवान को मेरा सदा नमस्कार है. कळलं का नाही. मग चला आता आपला अशा प्रकारे हे पूर्ण झालं. काल जरा गडबड झाली ना, म्हणून जरा स्लोली वाचलं. ठीक आहे. हां आता मग मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, आपली चर्चा आली ती धर्मास्तिकाच्या सहाय्याने लोकांच्या अग्रभागामध्ये जातात आहे ना. सिद्धांचा स्वभाव काल जे नव्हते त्यांना सांगायला लागलो आहे. सिद्धांचा स्वभाव काय आहे, ऊर्ध्वगमन. ऐकलं का प्रवचन कालचं, नाही ठीक आहे. गमन हा स्वभाव कसा असू शकतो, स्वभाव आहे का नाही सांगा पहिल्यांदा. काय प्रिया की गमन स्वभाव, ऊर्ध्वगमन स्वभाव आहे की नाही जीवाचा, का विभाव पर्याय का स्वभाव पर्याय ती, मी तो गुण आहे की नाही, मी स्वभाव आहे ना तो. आणि आपण म्हणतोय वारंवार जसं सिद्ध आहेत पर्यायामध्ये जसे सिद्ध आहेत तसा मी स्वभावतः आहे, स्वभाव बरोबर का नाही. मग त्यांचा ऊर्ध्वगमन स्वभाव आहे की नाही पर्यायामध्ये दिसलेला आहे का नाही तुम्हाला. आपण म्हणलो धर्मास्तिकाच्या निमित्तात गेलेत, वास्तविक स्वभाव काय सांगितलं आहे, ऊर्ध्वगमन हा स्वभाव आहे. तत्त्ववाद सूत्राच्या 10व्या अध्यायामध्ये तेच घटवलं आहे. आता ते मी नाही सांगत, काल सगळं झाली ती चर्चा. ठीक आहे. तर प्रश्न काय होता, गमन हा स्वभाव कसा असू शकतो, काय चिंतन केलंय का. हां सांगा. म्हणजे भले काय असेल पण म्हणलं आता जसं काल तुम्ही सांगितलं होतं क्रियावती शक्ती आहे जीवामध्ये, त्यापेक्षेने पण बरोबर आहे. पण अजून सांगा. हा आणि असा शुद्ध आत्मा ऊर्ध्वगमन करतो, त्याला बाह्य निमित्त कुठलंच राहिलं नाही. कुठल्याही बाह्य निमित्ताशिवाय स्वतःच्या उपादान कारणानं काय होते तर हे गमन होते. बरोबर. म्हणून हे ऊर्ध्वगमन. आणि कार्य कसं घडलं म्हणजे त्या कार्याला कुठलं तरी कारण आहे, त्याशिवाय तर ते कार्य घडू शकत नाही. मग त्यांच्यामध्ये ऊर्ध्वगमन हा स्वभाव आहे, म्हणून ते त्यांचं ऊर्ध्वगमन घडतं. बरोबर. हा हलकं, हां म्हणून ऊर्ध्वगमन जाय. पण माझा काय प्रश्न होता की ऊर्ध्वगमन होतं हे मान्य आहे, पण गमन हा स्वभाव कसा असू शकतो. आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं की जाणणे हा स्वभाव आहे, आता तुम्ही सांगायला लागलाय गमन हा स्वभाव आहे. हा बरं, स्थिर आहे हा स्वभाव आहे हे माहीत होतं आहे का नाही, पण आता गमन हा एक स्वभाव आला. हां हां. मग ते आता कर्माचा अभाव झाल्यानंतर ते जे स्वभावच आहे ना, म्हणून जातोय ना तो. बरं बरोबर ठीक आहे. अजून काय चिंतन केलं आहे का. मला काय मी सांगितलं की हां 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 कळलं. जरा अजून थोडा विचार करा किंवा अजून चांगलं येईल. जसं काय सांग क्रियावती शक्ती बरोबर आहे, तो अपेक्षणिक आहे. अजून काय होऊ शकतंय. हां परिणमन असं म्हणा, परिणाम नाही परिणमन. बर वापरला गेला. बर अजून बरोबर आहे, ते पण आहे पॉईंट एक सांगायचं. बरोबर जवळ आलाय. प्रतिजीवी म्हणजे सिद्धांमध्ये अनुजीवी प्रतिजीवी करणार का. आपण काय म्हणतो की जो सिद्ध पर्यायामध्ये आहेत तसा माझा स्वभाव आहे असं सांगितलं का नाही. तशा गाथा पण आलेली आहेत. नियमसारमध्ये गाथा आहे का, जारिसिया सिद्धप्पा
तारिसिया होंदी भवमल्ल जीवा, तशा धडधडीत स्पष्ट गाथा आहेत. एक नाही तर अनेक गाथा आहेत. म्हणजे ही तर नियमसांशी पाठ झाली, पण सांगतो काय की अशा अनेक गाथा आहेत ज्यामुळे स्पष्ट सांगतात. त्यामुळं मला इथं अभिप्राय काय की मग हे स्वभाव कसा, थोडं चिंतन करा, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी अजून मिळतील. सांगू दे का उद्या सांगू? सांगा, आता आम्ही काही चिंतन करणार नाही. स्वभावाला आकाश द्रव्याची मर्यादा येत नाही का? थांबताय ना, स्वभाव आहे तर ते चालू पाहिजे. मग ते तिथं सांगितलं ना, धर्मास्ती काय द्रव्याच्या अभावात ते पुढे जाऊ शकत नाही, अन्यथा ते अजूनही पुढे गेले असते. है ना, गेले असते. परंतु धर्मास्ती कायच्या असं तत्वसूत्रामध्ये सूत्र आहे ना, धर्मास्ती काय अभावात, असं तिथं शब्द आहे का नाही, अभावात शब्द आहे ना तिथं, ते निमित्ताच्या अपेक्षेने सांगितलं जातं आहे का. तर अभिप्राय काय आहे, तर विजू काकी काय सांगायचं आहे का? काय चिंतन करत नाहीत काय. तर स्वभाव जो आहे लक्षात घ्या, काय अवघड नाही आहे स्वभाव असायला, है ना. फक्त थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. काय आहे धर्मद्रव्याचा स्वभाव, काय आहे घात इथे घेतो. अधर्मद्रव्याचा आहे ना, आकाशद्रव्याचा आणि कालद्रव्याचा, बरोबर. हे त्यांच्या त्या विशेष गुणामुळे पाहिलं. परंतु जीवामध्ये सुद्धा, आता अगोदर एक सांगतो आहे की नाही. आता जसं उदाहरणार्थ सांगितलं, आकाशद्रव्य अवघान देत आहे, परंतु एक सिद्ध दुसऱ्या सिद्धांच्या इथं पण राहतात का नाही. त्याला शास्त्रामध्ये काय शब्द आहे? विशिष्ट व्यापक अवगाहनत्व शक्ती. कळलं का नाही. त्यामुळे आकाशद्रव्याचं कार्य अवघान आहे, परंतु इथं जीवद्रव्याचा स्वभाव पण अवघान देताना दिसून येतोय. म्हणून एका सिद्धांच्या प्रदेशांच्या इथंच दुसरे सिद्धांचे प्रदेश पण काय होत आहेत, राहत आहेत. कळलं का नाही. पॉईंट समजतो ना. म्हणजे अवगाहना दिली का नाही, जीवामध्ये अवगाहन आली का नाही, अवगाहन हा स्वभाव झाला का नाही. 8 गुणामध्ये पण आहेच, सिद्धांचे 8 गुण आहेत ना, त्यामध्ये आले का नाही. मग अवगाहन जसं आहे तसं आता कालद्रव्य आपण म्हणतो परिणमन असं आहे, पण ते तर निमित्त बनत आहेत. पण वास्तविक ह्या जीवाचा परिणमन चालू आहे का नाही, उत्पादवे द्रव रूपाने सिद्ध आहेत का नाही, म्हणजे शास्त्रातलं सांगतो तुम्हाला. मग जशाप्रमाणे अवगाहनत्व असं आहे, विशिष्ट व्यापकत्व अवगाहनत्व विशिष्ट रूपाने परिणमन चालू आहे. जे कालद्रव्याचं कार्य आहे का नाही, तो स्वभाव काय आहे जीवामध्ये दिसून येतो आहे. कळते का काय म्हणतोय तुम्हाला, आहे ना. मग जीव स्थिर पण आहे ना. अधर्मद्रव्याचं जे आहे तेच. मग तशाप्रमाणे सांगितलं जीवामध्ये विशिष्ट गमन तो आहे. मग ते कशामुळं आहे, तर त्यामध्ये सांगितलं असंकुचित विकासत्व शक्ती. गमन समजलं काय म्हणलं ते, विकास. ह्या जीवाला विकास करायचा आहे का नाही, काय म्हणतोय कळलं का. विकास समजतंय का नाही तुम्हाला. प्रगती करायची, म्हणून त्या रूपाने मग प्रगती जायची, म्हणजे आपण काय म्हणतो वर जायचं. कळलं का नाही. काय कुठलं सांगतो आता, एक्सप्लेन करतो की असंकुचित विकासत्व शक्ती. असंकुचित म्हणजे काय पहिल्यांदा सांगा. संकुचित नाही, बरोबर. विकास म्हणजे प्रगती. मी सोपं सांगतोय, तसं लक्षण आचार्यांनी तिथं केलेलं आहे वेगळं, कळालं का नाही, पण मी तुम्हाला सोपं करून सांगतो. मग ह्या जीवामध्ये असंकुचित विकासत्व शक्ती आहे, म्हणून तिथं काय होऊन दिसतंय आपल्याला, हे माझं चिंतन आहे बरं का, आत्ता सांगतोय. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जर कोणाचं जर बाधा करायची असेल तरी शास्त्र आधार घेऊन किंवा तर्काच्याद्वारे तुम्ही बाधा पण निर्माण सांगू शकता. पण मी माझं चिंतन सांगतोय
की तिथं असंकुचित विकासत्व शक्ती असल्यामुळे ह्या जीवामध्ये गमन म्हणजे नुसतं जाणं बघू नका, वर चढणं आहे. ऊर्ध्वगमन शब्द आहे ना तिथं, म्हणजे प्रगतीपथावर जाणं, खालच्या स्टेपवरनं वरच्या स्टेपवर जाणं. आलं का लक्षात? पॉईंट समजला का नाही? आहे ना. आणि ह्याचं विभाव परिणामन संसारावस्थेमध्ये दिसून येतं, कारण प्रत्येकाला सक्सेस व्हायचं आहे आपल्या आपल्या कार्यामध्ये. वर चढायचं आहे का नाही? प्रत्येकाला काही ना काहीतरी, ज्याला ज्ञानातून असेल, धनातून असेल, कशा कुठल्याही गोष्टीतून असेल, पण मला काय व्हायचंय? अजून चांगलं, अजून चांगलं, अजून वर, अजून वर. तिथं गुणांचा विकास आहे ना. काय कुठं? वर जाणं म्हणजे गुणांचा विकास आहे. प्रदेशाचा विकास आहे. प्रदेशांचं काय म्हणताय? प्रदेशांचा विकास आहे. प्रदेशाच्या अपेक्षेने असंकुचित विकास शक्ती लागली. प्रदेशाच्या अपेक्षेने म्हणजे आता इथून ते वर चाललंय ना. हां, हे काय मी काय म्हणतो, तुम्हाला जाणं जो आहे, हे काय निमित्ताचा धर्मास्तिकायच आहे म्हणून सांगितलं, त्यात काय शंका नाही. धर्मास्तिकायच्या अभावात पुढे जाऊ शकत नाही, ते तर आपण घटवलेलं आहे. आचार्यांनी भरपूर तिथं ह्यात पण घटवलेलं आहे सगळ्या, फक्त तत्त्वसूत्रातच नाही तर इकडे पण घटवलेलं आहे. त्यांच्या पुढच्या आहे ना राजवार्तिकमध्ये आय थिंक असेल, तर ते सगळ्या गोष्टी चर्चा आलेल्या आहेत. त्याबद्दलचं मला हे नाही मला सांगायचं. इथं सांगायचा अभिप्राय काय आहे की ह्या जीवाला वर चढणं, जाणं म्हणजे काय आहे ना. तुम्ही तर वर गेला, आता उदाहरणार्थ तर काय, तुम्ही काय होता पहिल्यांदा, काय होता पहिल्यांदा? सामान्य कुठल्या तर पदावर होता. आता काय झालं? तुम्ही मोठ्या पदावर, म्हणजे काय झालं? यशस्वी चढला, यशस्वीच्या पायऱ्या चढल्या म्हणतो का नाही? म्हणजे काय झालं? वर गमन केलं, असं वरगमन. समजलं? आता इथं तुम्हाला दिसतंय काय? कर्माचा अभाव झाला म्हणून त्यांनी असं वरगमन केलं. कळलं का नाही? पण माझं म्हणणं आहे काय की त्यांनी वर म्हणजे कुठं आहे ना, संपूर्ण काय पूर्ण विकास झाला म्हणून ते कृतकृत्य शब्द वापरला. तिथं पूर्ण विकास झाला, आता काय राहिलं नाही तिथं. हे वरगमन झालं, हे ऊर्ध्वगमन झालेलं आहे. बाकी तर तिथे तुम्हाला दिसून येतं की कर्माचं हे झालं म्हणून ते प्रदेश वर गेले वगैरे. मग गमन हा स्वभाव कसा असू शकतो तर सांगितलं, गमन हा शब्दाचा अर्थ असा लावायचा. गमन म्हणजे जाणं नाही, गमन म्हणजे प्राप्त होणं. काय म्हणतो समजलं ना? उत्कृष्टतेला प्राप्त होणं. हां, मग झालं की मग काय? हां, मग ते उत्कृष्टतेला प्राप्त, प्रत्येक वेळेस उत्पाद त्यांच्यामध्ये परिणामन असं होतं की प्रत्येक वेळेस ते उत्कृष्टतेला प्राप्त होतात, म्हणून उत्पाद वेळ तसं दिसून येतं. म्हणून प्रत्येक वेळेस ते आत्म्याचा अनंत, प्रत्येक वेळेसचा जो अनुभव घेतात ना, तो पण आलाय का नाही आनंदाचा, तो उत्कृष्ट घेत आहेत. म्हणजे आता घेतलेला सिद्धांचा अनुभव दुसऱ्या समयामध्ये जो घेत आहेत तो कसा आहे? अपूर्व आहे, अपूर्व आहे. मग हाच त्यांचा काय आहे? विकास. जो पूर्वी घेतलेला अनुभव आहे ना आत्म्याचा, आता बोर होऊन जाईल का नाही? हां, काय म्हणताय? हां, तेच की. म्हणून म्हटलं गमन ह्या शब्दाचा अर्थ तो पण आहे, आचार्यांनी लावलेला आहे, मी नाही म्हणत नाही आहे. पण आता मला जे ज्ञानात झळकलं ते असं आहे की गमन म्हणजे प्राप्त होणं, उत्कृष्ट. ऊर्ध्व म्हणजे उत्कृष्टतेला, उत्कृष्टतेला प्राप्त होणं हा आहे ऊर्ध्वगमन. आता झाला का स्वभाव? आता आपण लावतो तो गमन म्हणजे जाणं, जाणं, जाणं. जाणं आहे, पण ते जाण्यापेक्षा प्राप्त होणं. आणि हे चिंतन आहे बरं का, आत्ता सांगतोय मी, वारंवार घटवतोय, नाहीतर मग परत अजून चाल की काय सांगितलं. तुम्ही अजून ही चर्चा करू शकता, अजून ज्ञानीबरोबर हे करू शकता, अजून कोणाचा तर्क, अनुमान, आगम आदीच्या माध्यमातून हे करू शकता, मला पण सांगू शकता, मी पण अजून पाहेल अजून काय ग्रंथ तुम्हाला सांगता आलं तर.
परंतु मला असं म्हणणं आहे की जे काही आहे, मला एवढं कळतं आहे की जे काही आहे आपल्या गुणांचं भले संसारावर असेल तुम्हाला दिसून येतं. आपल्याला काय वाटतं, ह्याला लोभ आहे, मला अजून पाहिजे अजून पाहिजे. परंतु तुम्हाला ह्यातला गुण दिसतो का? कुठल्या गुणामुळं असं वाटतं की लोभ आहे, मला अजून पाहिजे अजून पाहिजे. परिग्रह ठेव वाटतो. कुठल्या गुणांचं हे विभाव परिणमन आहे? चारित्राचं. ठीक आहे, चारित्रापेक्षा हां विकास पण लावू शकता. किंवा दुसरं, मला सुख पाहिजे, सुख गुणाचं पण विपरीत परिणाम दिसून येते का नाही? काय म्हणतोय कळलं का नाही? आहे ना. किंवा परिपूर्णतेचं विपरीत परिणाम दिसून येतंय का नाही? की मला ह्या सगळ्या वस्तू असल्या म्हणजे मी परिपूर्ण आहे ना. हे सगळं संसारातलं कार्य केलं म्हणजे मी काय झालो, धन्य झालो, कृतकृत्य झालो. म्हणजे जे काही ह्या जीवाचा परिणाम चाललाय. किंवा दुसरं उदाहरण देतो, दुसरं उदाहरण आहे ना. कुठल्याही गोष्टीत आपल्याला जाणण्याची इच्छा आहे का नाही? मग हे जाणण्याची इच्छा का आहे? कारण अनंत ज्ञान हे जीवाचा स्वभाव आहे. त्याचं विभाव परिणामन होतं हे गोष्ट वेगळं. पण जाणण्याची इच्छा काय आहे? जाणण्याची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे ना. त्यानंतर परिपूर्ण होण्याची इच्छा आहे. भले रस्ता चुकीचा आहे, पण ह्या सगळ्या जीवाचं विभाव परिणामन आहे ना. पण ते कुठल्या गुणामुळं आहे? म्हणजे ते गुण आहे ना, मला काय म्हणायचं, गुण आहे म्हणून तसं वाटतंय. हां, मग कसं सांगतो तुम्हाला, जीवामध्ये गुण आहे ऊर्ध्वगमन, म्हणून प्रत्येकाला वाटतंय की माझा विकास व्हावा. वाटतंय का नाही? ज्याच्याकडे 99 रुपये आहेत त्याला काय वाटतंय, आता 100 व्हावे. 100 झाल्यानंतर आता काय वाटतंय? हां, डायरेक्ट 1000. आणि सगळ्याला वाटतंय, तुम्हाला म्हणून नाही. जे जे मोठे मोठं कोण आहे, श्रीमंत कोण आहे सांगा बरं आत्ता जगामध्ये? एलन मस्क. त्याला पण वाटतंय का नाही माझ्याकडे अजून प्रॉपर्टी असावी? भारतातला कोण श्रीमंत आहे? अडाणी, अंबानी, नाही का? त्यांना पण वाटतंय का नाही माझ्याकडे अजून पैसा असावा? हे पैशाचं उदाहरण देतो तुम्हाला. तसं सगळ्या बाबतीत आहे, सगळ्या गोष्टींबाबतीत आहे ना. अजून चांगलं असावं, अजून चांगलं असावं, वाटतंय का नाही? काय, एक पार्टी केली होती, आता दुसरी पार्टी करताना अजून चांगली करावी, मागच्यापेक्षा अजून चांगलं. एक शिबिर केलं, आता त्यापेक्षा पुढचं शिबिर. एक ट्रिप केली, आता पुढची ट्रिप. एक उदाहरण सांगतोय, काय घटवतोय, अभिप्राय काय, की जे काही तुम्ही करताय त्यामध्ये ह्या जीवाला असं का वाटतं की अजून चांगलं, अजून चांगलं व्हावं? विकास करण्याची इच्छा आहे, प्रगतीपथावर जाण्याची भावना का आहे? तर मला असं वाटतं की तिथं त्या जीवामध्ये ऊर्ध्वगमन हा स्वभाव आहे, म्हणून त्याला वाटतं की असं. ही डिझायर का उत्पन्न होतं, इच्छा उत्पन्न का होते? कारण स्वभाव आहे. जाणण्याची इच्छा का उत्पन्न होते? अनंत ज्ञान स्वभाव आहे. सुखाची इच्छा का उत्पन्न होते? अनंत सुख हा स्वभाव आहे. कळालं का नाही? लक्षात येते का? है ना. मला हे सगळं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं का उत्पन्न होतं? परिपूर्ण हा स्वभाव आहे. असं सगळे लावू शकता तुम्ही, सगळे शक्ती लावू शकता. जगण्याची इच्छा का उत्पन्न होते? जीवत्व शक्ती आहे, हा स्वभाव आहे. परिणामन वेगळं चालू आहे, मार्ग चुकीचा चालू आहे, हे सगळ्या गोष्टी नंतर. पण उपादान बघा ना तुम्ही, की ते होतंय का जीवामध्ये? कारण त्यामध्ये स्वाभाविक गुण कुठला तर आहे, म्हणून तसं हो वाटतंय. आणि तसं सगळ्या बाबतीत लावा, सगळ्या म्हणजे सगळ्या कुठल्याही गोष्टी बाबतीत असू द्या. हां, प्रत्येकाला स्तुती ऐकू का वाटते? काय वाटते? स्तुती ऐकू वाटते का नाही? कोणी पण असो,
काय ऐकू वाटते? स्वभाव काय आहे? अनंत गुण, आणि त्या गुणांची स्तुती ऐकू वाटते ना, गुणांची प्रशंसा. कुणालाही निंदा ऐकू वाटत नाही. का ऐकू वाटत नाही? स्वतःची निंदा काय ऐकू वाटत नाही? कारण दोष हा माझा स्वभाव नाही आहे. काय म्हणतोय कळलं का? हे परिणमन तसं जीवाचं चालू आहे. दोष माझा स्वभाव नाही, त्यामुळे माझे दोष सांगायचे नाहीत. म्हणजे काय मूळ काय म्हणतात, फंडामेंटल म्हणा किंवा काय म्हणतात ना, आधार त्याचा जो आहे ना तो हुडका. हे झालंय उत्पन्न कुठून? मग त्या मग कळेल. हां, मग आता मग स्वाध्याय झाल्यामुळे आपल्याला कळतं की चला ठीक आहे, हे शरीराची स्तुती म्हणजे माझी स्तुती नाही, शरीराची निंदा म्हणजे माझी निंदा नाही, शरीराची आसक्ती म्हणजे शरीराचा परिग्रह म्हणजे कळालं का नाही, इंद्रिय सुख म्हणजे माझं सुख नाही, इंद्रिय ज्ञान म्हणजे माझं ज्ञान. हे नंतर आपण स्वाध्यायामुळे आपल्याला कळलं सगळं. पण उत्पन्न कुठून होतं विचार करा. कारण माझ्यामध्ये त्याचा स्वाभाविक कुठला तर गुण आहे, त्याचं परिणामन वैभाविक चाललंय सोडून द्या, परंतु गुण आहे. तसं मला विकास करायचा आहे, कारण माझ्यामध्ये ऊर्ध्वगमन हा स्वभाव आहे, असंकुचित विकासत्व शक्ती आहे. किंवा दुसरी पण शक्ती असेल तर बघा, चिंतन करून अजून मिळून पण जाईल. मला तसं पण म्हणायचं नाही. तर अभिप्राय समजला? उत्तर कळालं का? क्लॅरिटी झाली का सगळ्यांना? झाली का क्लॅरिटी? आहे ना? त्यामुळे गमन हा स्वभाव म्हणला तर चालेल ना, आहे ना? ऊर्ध्वगमन हा स्वभाव जीवाचा आहे. वेगवेगळ्या गुणातून चिंतन, म्हणून आपण काल सांगितलं होतं, कोणी कोणी प्रयोग केला सांगितलं होतं का नाही? आता आजपासून रोज काय करायचं आहे? हां, एक गुण पाहायचा आणि त्या गुणातून भगवंतांचं दर्शन करायचं. सांगितलं होतं का नाही? कालचं प्रवचन ऐकायचं आणि ऐकलं नसेल तरी आता हां, एक गुण पाहायचा. मी तर रोज सांगितलं तसा प्रयोग करतो. एक गुण, त्या गुणातून भगवंतांचं दर्शन करायचं. बरोबर का नाही? हां, आणि नंतर काय करायचं? अजून जाप द्यायची. त्या गुणाचा जाप द्यायचं सांगितलं होतं ना तुम्हाला. ओम ह्रीं श्री टिंब टिंब जिनेंद्राय नमः. 108 जाप द्या सांगितलं होतं का नाही? प्रयोग करा म्हणलं होतं का नाही? नुसतं ऐकत कुणी केलं कोण असतो? हात वर करा बरं. कोणी केलं? कोणी केलं? फक्त मान्य केलं वय. प्रफुल्लता मान्य केलं बघा. केलं का तुम्ही? छान, चांगलं आहे. दोघांनीच केलं. फक्त नुसतं ऐकतेत. काय करावं कोणास ठाऊक. हा ना, मोक्ष पुरुषार्थ आहे. पहिल्याच प्रवचनात सांगितलं होतं ना, ज्या दिवशी पहिल्या दिवशी बसल्या दिवशी सांगितलं, मोक्ष हा फुकटचा मोक्ष पाहिजे असेल तर सोडून जावा. कळलं का? काय करत नाही, काहीच करत नाही. मला असं मग मला वैराग्य येतं पंढरपूरबद्दल. 18 दोष कोणी बघून आले सांगावर? 18 दोष बघून या सांगितलं होतं. 18 दोष कोणी बघून आले? आता काय डॉक्टर विजय डॉक्टरांनीच पाठवून दिले. अठरा दोष आहे का? काय कसले दोष करतात कोणास ठाऊक. 18 ना 19 दोष लावा लागतील. आळस दोष आहे का? हा, मग त्यात येते. काय करावं कळत नाही मला. अक्षर सिद्धांचे वाचले का? ते सगळे प्रकार वाचले का? सगळे मी विचारणारे सांगतोय. काय करत नाही, काय नाही. अहो, त्यांनी कमीत कमी ॲक्टिव्ह तर आहेत, आहे का? मग असे श्रोते असल्यानंतर मग आम्हाला पण प्रवचन करायला बरं वाटतं. नाहीतर मग आम्ही म्हणतो चला बनवतो आमचे ॲनिमेशन व्हिडिओज, आहे का?
अभिप्राय एवढा आहे की करायला पाहिजे, स्वतः करत नाही तुम्ही, उद्युक्त त्याशी त्या रूपाने होत नाही आणि मग त्यामुळे रिझल्ट दिसून येत नाही आणि मग आज तुम्हाला अपेक्षा असते पोरांचं काय होत नाही, पोरांचं काय होत नाही, कसं पोरं करणार, आडत नाही तर आहे का नाही. आज तुमच्यातच नाही बदलायचं तर मग ती कशी बदलणार आहे का. तर करा, ठीक आहे. जे जे सांगितलं ते एवढं करून या बरं का. आता वेळ अभाव आहे, आता मी नाही करत आहे ना. 18 दोष तर सांगू शकता. 18 दोष कुठले कुठले? क्षुधा, तृषा. क्षुधा म्हणजे भूक, दोष आहे, कळलं का नाही. त्यानंतर तृषा म्हणजे तहान लागती, दोष आहे. अजून जन्म, दोष आहे का नाही. हॅपी बर्थडे, वा वा, काय दोष साजरे करताय. जन्म दोष आहे. अजून म्हातारपण दोष आहे. आपलं काय वाटतं, काय म्हातारपण अवघड आहे, त्रास होतोय बरं का, पण हा दोष वाटतच नाही ना. म्हणलं का नाही. अहो कितीतरी वृद्ध झाले तरी सुद्धा काय बघा, कुठंतरी ट्रिप काढा, लगे बघा कसे तरणे होतात सगळे. विषय भोगांची ट्रिप काढा, किती पण वृद्ध असू द्या, लगेच तरणे ताकद होते ते, आहे का नाही. आणि त्यांना ते जर दुसरं कुठलं तरी धार्मिक आयोजन सांगा, नाही आमचं वय झालं असं. तर म्हातारपण हे पण काय आहे, दोष आहे. त्यामुळे जो जो शरीरात त्रास होतोय त्यामुळे लक्षात ठेवा की हा दोष आहे. पुढं अजून मरण, हा पण काय आहे, दोष आहे. कळलं का नाही. तर मग हे समजून घ्या. मग आता म्हणा जन्म दोष आहे, मरण दोष आहे, मग साजरा का करतो आपण भगवंतांचं जन्म कल्याणक, निर्माण कल्याणक. त्या पाठीमागं फक्त एकच उद्देश आहे की ते पुन्हा जन्म घेणार नाहीत, पुन्हा मरणाला प्राप्त होणार नाही. तसं मला अजन्म अमर व्हायचं आहे. हा उद्देशाने आपण जन्म कल्याणक आणि निर्वाण कल्याणक साजरा करतो. अन्यथा हे काय आहे, दोषच आहे. कळलं का नाही. मरण झालं. पुढं रोग, शरीरात होणारे रोग आहेत का नाही, काय आहे ते सगळे हे 18 दोषांनी युक्त आहे आपण. आणि ते कसे आहेत, 18 दोषांनी रहित आहेत, मुक्त आहेत. आपण युक्त, ते मुक्त, ठीक आहे ना. पुढं मरण झालं, रोग झाला. पुढं राग, द्वेष, मोह. कळलं ना. माहिती आहे, हे सांगायची गरज नाही तुम्हाला, पण हे दोष वाटले पाहिजेत. राग हा दोष आहे, कळलं का नाही. राग, द्वेष, मोह. पुढं अजून भय, चिंता. कळलं का, दोष आहेत. भीती वाटती, दोष वाटते, पण चिंता दोष वाटतोय का. चिंता करत बसतोय, चिंता चिता आहे का नाही. चिंताची चिता करून टाकायची. तर मग सांगायचा अभिप्राय दोष आहे ना. काय, भय, त्यानंतर चिंता. पुढं स्वेद म्हणजे घाम. घाम येतोय का नाही, ते येत नाही. काय कामच करत नाही तर घाम कसा यायचा. डॉक्टर सांगते फिरा फिरा फिरा, घाम येईपर्यंत फिरा. नाही, ती दोष मिटवायचा प्रयत्न केला ना, पण तो दोष आहे. घाम सुद्धा काय आहे, दोष आहे. कळलं का नाही. कष्ट संपलेत. आणि पुढं काय, खेद, खिन्न होणं, विषाद, मनाच्या विरुद्ध झाल्यानंतर लगेच होतोय का नाही. तर हा सुद्धा काय आहे, दोष. झाले ना. अजून काय राहिलं, शोक, मद. मद म्हणजे अहंकार आहे ना. शोक, अहंकार. अजून विस्मय, आश्चर्य. विस्मय पण एक दोष आहे की. आश्चर्य वाटते का नाही. आश्चर्य सगळे बघायला जातात, आश्चर्य, वाह काय आश्चर्य आहे ना. तर तो सुद्धा काय, दोषच आहे. आम्हाला तर किती वेळ घडवतं, आश्चर्य करणं अंतराय कर्म बांधलं जातं नाही. हां, अंतराय कर्म बांधलं जातं. पुढं
निद्रा, झोप येते, झोप पाहिजे, दोष आहे, सगळे दोष आहेत आहे ना. पुढं रती अरती येते का, मला आठवण आहे. रती येते. बरं ठीक आहे, बघून घ्या. झाले का 18 दोष. अशा प्रकारे हे 18 दोष. मग हे जाणून काय उपयोग. हां 18 दोषाने युक्त आहे, 18 दोषाने रहित आहे. मग त्या दोषाने रहित पण जाप करू शकतं का नाही. काय त्या दोषाने रहित स्वतःला पाहायचं जर असेल तर त्या दोषाने रहित जाप करू शकतं, चिंतन करू शकतं का नाही. आता काल तुम्हाला घटवलं तर महिन्याभराची सामग्री दिली ती. मी म्हणलं ना, रोज रोज नवीन नवीन गुणांच्या अपेक्षेने असं ध्यान करू शकतो आपण. हे प्रभो, आपण जन्मदोषाने रहित आहेत आहे ना. तसा माझा स्वभाव जन्मदोषाने रहित आहे. जरा कळालं का. जरा म्हणजे म्हातारपण रहित आहे. तसा माझा स्वभाव म्हातारपणाने. मग तिथं तुम्ही जाप देऊ शकता ना. ओम ह्रीं श्री जरा दोष रहित जिनेंद्राय नमः. आलं का नाही. कळलं का नाही. रोज वेगवेगळं पाहिजे का नको. रोजचं तेच झालंय. खाण्यामध्ये जसं वेगवेगळे पदार्थ असतात का नाही, तसं दर्शनामध्ये वेगवेगळं चिंतन पाहिजे. ध्यानामध्ये वेगवेगळं चिंतन पाहिजे. जाप करण्यामध्ये वेगवेगळे मंत्र पाहिजेत, शब्द पाहिजेत, तर उपयोग लागतो. कळलं का नाही. नाहीतर उपयोग लागत नाही, नुसतं पळायचं असतंय. नम्रता झालं आहे ना. असं होत आहे. त्यामुळं काय करायचं आहे, सगळ्यांनी आपापलं काय करा, चिंतन. आता सांगितलेलं टास्क पूर्ण करा. काय सांगितलं टास्क. जे लिहिले सिद्धांचे सगळे गुण, ते सिद्धांचे प्रकार लिहिलेत का नाही, ते वाचून या. अजून काय सांगितलं होतं. हां काय म्हणताय. रोज एक गुणातून चिंतन करा. ठीक आहे ना. मी विचारणार आहे कधी पण बंदच आहे ना. तर करून या, आळस करू नका. ठीक आहे. हां अजून एक काय बरं, दोघं तिघांचे मला काल फोन आला होता, आज पण मला म्हणत होते की माताजींची काय आहे, दोन्ही माताजींचं स्वास्थ्य नाही आहे, प्रतिकूलता आहे, त्यामुळं आपण अनुष्ठान करायचं ना. चालतंय का. तर आज किती वाजता करायचं. 8:30 ते 9 अर्धा तास. ॲक्च्युली मला असा अभिप्राय आला होता की 2-3 दिवस करतच राहावा आहे ना, असा मला निरोप आलेला आहे. लय उशीर होतोय. 8 ते 8:30 ठेवायचं का म्हणतात. ठरवा तुम्ही आता. दुकानातनं सगळ्यांना यायला 8:30 ते 9. मी मधलं सांगतो 8:15 ते 8:45. तुम्ही 15 मिनिटं ॲडजस्ट करा, तुम्ही 15 मिनिटं ॲडजस्ट करा. हां नको तासभर नाही, तासभर कोण नको. 8:15 ते 8:45 बरं आहे. फक्त 8:15ला बरोबर काय या, कारण तेव्हा आपण प्रतिक्रमण करूया. कारण मी 8:15 वाजता प्रतिक्रमण घेतो आहे ना. 8:15 ते 8:45 करूया. ठीक आहे. ॲक्च्युली 2-3 दिवस करायला पाहिजे, पण आज तर मी आहे, उद्या मी आहे की नाही माहीत नाही, त्यामुळं मी सांगू शकत नाही. मग उद्याचं आपण उद्या ठरवूया. आज तर 8:15 ते 8:45 या. सगळ्यांना सांगा, ग्रुपवर पण टाकतो. नमोकार मंत्राचा आज करूया. तुमचं केव्हा संपतंय हृदय शतक. उद्या संपतंय का. बरं आज तर करूया नमोकार मंत्राचं. उद्याच्याला आपण अजून बघू किंवा दुसरं कशाचं करायचं सांगा. नंतर आज दुसरं करू काहीतरी. नमोकार मंत्र नको, म्हणजे त्यांना पण लाभ घेता येईल. सामायिक पाठ का. नाही जाप पेन नाही, अनुष्ठान करूया ना. मग म्हणायला आपलं. बरं आजच्या असं करूया, निरव निर्जर म्हणूया. प्रेम भाव हो सब जीवन से. चालेल ना. आज असं करूया. उद्याच्याला
नमोकार म्हणून, त्यामुळे त्यांनी पण काय होतील, जॉईन होतील ना. ठीक आहे ना, चालतं का? हां, प्रेमभाव हो सब जीवनसे ह्याचा निरोनिर्जरचं आज अनुष्ठान करूया. उद्याच्याला नमोकार मंत्राचं अनुष्ठान. फक्त अनुष्ठान करण्यापूर्वी प्रतिक्रमण म्हणायचं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना, कशासाठी करायचं तेच राहिलेलं नुसतं येऊन आपलं म्हणलं काय उपयोग आहे. ठीक आहे ना. चल, आपल्याला ती भावना करायची ना माताजींच्या स्वास्थ्याबद्दल.